मानताची आज फळ झाली साची तुम्ही सांभाळली संती बळी रसली कंती कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो तुम्ही सांभाळली संती बळी रसली कंती तुका म्हणे काय आता करो शक्य बळ तुम्ही सांभाळली संती भयनी रसली कांती ओम निरंजनम समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संबोधम तम नमामि शनीश्वरम गंगा विशुद्धम निर्वाह स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समनास्तमूर्तम नमामि गंगा गिरिजी विराजमान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी एकादशीच्या दिवशी आणि चक्री कीर्तनात या ठिकाणी सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज मला या ठिकाणी चक्री कीर्तनात 2-5 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. आज या सेविकाचा जो अभंग निवडला आहे हा अभंग मी माझ्या जीवनामध्ये पहिला अभंग हा पाठ केला होता भेटत आल्यानंतर, म्हणून आज मी तो अभंग आज घेतला. त्याचं कारण असं आहे महाराज, जन्म आलो त्याचे आजी फळ झाली साची. या ठिकाणी उभं राहिलो हे माझ्या जन्मातलं सगळ्यात मोठं फळ आहे. याकरता महाराज जन्मोजन्मी आम्ही बहुत पुण्य केली, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आमच्या आई वडिलांचं, माझ्या सर्व ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे सर्वांची कृपा आशीर्वाद आज या ठिकाणी ही सेवा मला भेटली आहे. म्हणून जन्माला आलो त्याचं फळ मला आज या ठिकाणी भेटलं. कारण की सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह म्हटल्यानंतर अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय. आपण जर एखाद्या सांगितलं की या ठिकाणी दररोज 24 टँकर आमटी लागते, लाखो भाकरी लागतात, लोकांना विश्वास बसत नाही महाराज. परंतु ही सत्य, या सत्याची संकल्पना ज्यांच्या मनात आली ते सद्गुरु गंगागिरीजी महाराज होते. ती संकल्पना मला घेऊन चालत नाही महाराज, त्याची संस्थापना सुद्धा गंगागिरीजी महाराजांनी केली. आणि आज आपण बघतोय हा लाखो समाज या ठिकाणी असणारं अन्नदान, अखंड चालणारं भजन, हे कसं आहे अविश्वासनीय. आपण सांगतो परंतु लोकांना त्याचा विश्वास बसत नाही. परंतु आपलं भाग्य आहे, तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्याला हे सर्व डोळ्यांना बघायला भेटलं. त्याचं कारण म्हणतो सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज. विठ्ठल विठ्ठल